हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये आज सुंदर एक रेसिपी तुमच्यावर शेअर करते. चीज गार्लिक स्टफ पराठा. पटकन होणारी टेस्टी अशी रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. करूया सुरुवात आपल्या पराठ्याला. इथे मी बारीक 10-12 लसणीच्या पाकळ्या, 2-3 हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 टीस्पून मी धणे आणि जिरं अशी मिक्स पावडर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ. अगदी सोप्या पद्धतीने पटकन होणारी ही ब्रेकफास्टसाठी टिफिनसाठीची रेसिपी खूप सुंदर आहे. आणि इथे मी पिझ्झाचे हर्ब्स आहेत ते मी थोडेसे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, ते ऑप्शनल आहे. आणि 3 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे. ते बटर असं मेल्ट करून आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सगळं काही मिक्स करून घेऊया. मी इथे 2 पराठ्यासाठीची रेसिपी दाखवत आहे, त्याच्यामुळे मी हे एवढ्या छोट्या क्वांटिटीमध्ये घेतले. तुम्हाला जास्त करायचं असेल तर तशीच क्वांटिटी वाढवायची आहे. हे बघा, तो तुम्ही बघू शकता. इथे मी चपातीचं आपलं पीठ असतं तसं चपाती जसं आपण बनवतो तसा एक छोटीशी चपाती बनवून घेणार आहे, सिंपलशी. इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. एकदम पातळ लेअरमध्ये अगदी छानपैकी आपली पातळ चपाती लाटायची आहे. एकदम पराठा म्हटल्यानंतर अशी जाडजाड करायची नाहीये, पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. हे बघा, चपातीला आधी सुरुवातीला आपण सगळीकडनं छानपैकी बटर लावून घेऊया. अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला बटर लावून घ्यायचे, भरपूर असं लावायचं नाहीये. आता इथे मी अशी चीजची स्लाइस एक घेतलेली आहे. ती अगदी बरोबर आपल्या चपातीच्या बरोबर मधोमध ठेवायची आहे आणि जो आपण गार्लिकचा मसाला तयार केला होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तो जेवढा आपलं चीज आहे तेवढ्याच लेअरमध्ये तो टाकून घ्यायचा आहे. आणि चीज गार्लिक म्हटल्यानंतर थोडं चीज एक्स्ट्रा पाहिजेच, त्याच्यामुळे असं मी थोडं वरती चीज किसून घेते. आणि थोडंसं अजून त्याच्यावरती मी मोझरेला चीज टाकून घेते. मोझरेला चीज एक्स्ट्रा टाकणं हे ऑप्शनल आहे. आणि आता मी दाखवते त्या पद्धतीने आपण हा पराठा बंद करून घ्यायचा आहे. जरा वेगळ्या पद्धतीचा मी इथे असा पराठा दाखवत आहे. तुम्ही अजून रेग्युलर आपले पराठे असतात तशा पद्धतीने केलं तरी चालते, पण हा जरा स्टफ पराठा असल्यामुळे त्याचा आतलं जे स्टफिंग आहे ते तसंच्या तसं राहिलं पाहिजे आणि तुम्हाला खाताना ते असं चीज एकदम छानपैकी लागलं पाहिजे, असं भरपूर असं स्टफिंगवालं पाहिजे, म्हणून मी अशा पद्धतीने हा असा पराठा स्टफ करून घेतलेला आहे. तवा छानपैकी गरम झालेला आहे. तव्यावरती आता आपण हा आपला पराठा शेकवून घेऊया. मीडियम फ्लेमवरती छानपैकी सगळीकडनं एकदम आतपर्यंत व्यवस्थित पराठा शिकेल अशा पद्धतीने तो हळूवार शेकवून घ्यायचा आहे. हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे. जसं जसं आपण साईड चेंज करत जाऊ तिथे तिथे आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. सगळीकडनं व्यवस्थित असा हा पराठा आपल्याला शेकवून घ्यायचा आहे. त्यामुळे भरपूर असं हाय फ्लेमवरती केलं की पटकन बाहेरून शिजेल पण आतून आपली चपाती व्यवस्थित शिजली जाणार नाही. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती छानपैकी सगळीकडनं असा पराठा शेकवून घ्यायचा आहे. आता हे बघा, इथे मी थोडा अशा पद्धतीने त्याचे बाजूचे कॉर्नर आहेत तेही शेकवून घेते, नाहीतर चपाती तिथनं आपली कच्ची राहील असं सगळ्यांना वाटेल. त्याच्यामुळे मग ती अशा पद्धतीने शेकवून घ्यायची आहे. पटकन होणारी टेस्टी एकदम यम्मी अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. अशा पद्धतीने सगळीकडे छानपैकी आपला हा पराठा शेकवून झालेला आहे. आता तुम्ही अशा पद्धतीने पण सर्व करू शकता. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे मी अशा पद्धतीने तुम्हाला कट करून दाखवते. खूप वरनं एकदम क्रिस्पी असं आपलं ते कवर झालेलं आहे आणि आतमध्ये एकदम असं मेल्टेड असं आपलं चीज आहे. खूप अलगद मी कापते, नाही तर सगळं चीज आपलं असं मेल्ट होऊन बाहेर येऊ शकतं. हे बघा, खूप छान असं आतमध्ये सगळं चीज एकदम मेल्ट झालेलं आहे. खूप टेस्टी अशी ही आपली रेसिपी आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ही कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. अशा पद्धतीने आपलं चीज गार्लिक स्टफ पराठा हा तयार झालेला आहे.
पटकन होणारी ब्रेकफास्टसाठी टिफिनसाठीची ही सुंदर अशी रेसिपी आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया अजून एका छान अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत आपला हा चीज गार्लिक स्टफ पराठा एन्जॉय करा।